कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीन बाई अशा का वागायला लागल्यात काय कळना झालं. जीजू अहो, तुम्हाला खरं सांगू का, मलाही कळतच नाहीये की ताई असं का वागतेय. ती ना भुवनेश्वरी मॅडमचा खूप राग करते. म्हणजे मला मान्य आहे की सासूशी प्रत्येक वेळेस पटेलच असं नाही. म्हणजे माझं सुद्धा निखिलच्या आई बरोबर कधी कधी पटत नाही. आमचे छोटे मोठे वादविवाद होतातच, पण आम्ही ना एकमेकींना खूप समजून घेतो. आम्हाला असं एकमेकींबद्दल प्रेम वाटतं आणि जे काही रागराग होतात ना ते तेवढ्या पुरतेच असतात. तुम्हाला खरं सांगू का, मी निखिलपेक्षा जास्त निखिलच्या आई बरोबर वेळ घालवते. म्हणजे बघा ना, त्यांच्याबरोबर मी सिनेमाला जाते, मी नाटक बघायला जाते त्यांच्याबरोबर, रंकाळ्यावर फिरायला जातो आम्ही दोघी. पण ताईचं तसं नाहीये. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमचं नाव जरी काढलं ना तरी ताईच्या कपाळावर आठ्या येतात. खरंच भुवनेश्वरी मॅडमनी ताईचं काय बिघडवलंय काय माहित. आमच्या आईसाहेबांनी कवाच कुणाचंच वाईट केलेलं नाही. माणसं जोडायचा स्वभाव आहे त्यांचा. पण ताईचा माणसं तोडण्याचा स्वभाव आहे. जीजू अहो, अख्खं कोल्हापूर मॅडमना मानतं. मी सुद्धा मॅडमना खूप मानते. पण ताईच रागराग का करते कळत नाही. तुम्हाला कसं सांगू आता, ताई ना त्यांना पाताळ यंत्री कारस्थानी असं काहीतरी म्हणत असते. आणि बस आता अजून काय मला लय ऐकवत नाही. कसं आहे, मास्तरीन बाईने आमचा तिरस्कार केला असता, आमच्याविषयी काय वाटेल ते बोलले असताना मी खपवून घेतलं असतं. पण आई साहेबांविषयी नाही, हे नाही खपवून घेऊ शकत मी. राहते पाचाला आता अजून काय ऐकायचं नाही. मी येतो. नाही थांबा ना, थांबा प्लीज, जाऊ नका. नाही मला आता काय ऐकायचं नाही अजून. जा. ठीक आहे, तुम्ही रागवू नका. मी काहीच बोलत नाही. फक्त एक रिक्वेस्ट करू का. मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय, हे तुम्ही प्लीज ताईला नका ना सांगू. कारण काय, ती माझा रागराग करेल. आम्ही सख्या बहिणी होत जीजू. मला भांडण नकोय तिच्याशी. नाही काय काळजी करू नका. काय माझ्यामुळे तुमच्या बहिणींमध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही. काय काळजी करू नका. येतो. जीजू, तुमची पिशवी. नाही माझी नाही ती. अहो, तुम्हीच येताना आणली होतीत ना. मास्तरीन बाईंसाठी साडी आणली होती. आज संक्रांत आहे म्हणून. तेवढी द्या त्यासनी. हा, आणि त्यासनी सांगा म्हणावं नवरा आलता तुमचा, तुम्हाला घरला घेऊन जायला आलता म्हणावं. तुमची बॅग भरा आणि अजून मी तुम्ही घराकडे या. बाद झाला तर लई गोल गोल फिरवू नका. तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणावं मनापासून. त्याला संसार करायचा तुमच्या संग. तुम्ही सांगा त्यासनी. आणि त्यासनी म्हणावं 1 जलम नाही 7 जलम संसार करायचा आहे म्हणावं त्याला तुमच्या संग. आणि जलम म्हणला म्हणून सांगा. द्या ही साडी, मी दिल्या म्हणून सांगा. अहो थांबा, म्हणजे मी कशी देऊ ही साडी. द्या की द्या, तुम्ही द्या साडी. काय होत. बरं ठीक आहे, म्हणजे मी साडी देईन, पण ताई अंगाला लावेल की नाही माहित नाही. तरी बी द्या तुम्ही ही साडी त्यासनी. मला बघायचंच आहे काय काय करतात आता. असं एक मन म्हणते की मास्तरीन बाई हे असं काही करूच शकत नाही, आणि दुसरं मन म्हणते की मग जर करू शकत नाही तर मग आत्तापत्र त्यांनी मला कॉन्टॅक्ट एक साधा फोन केला नाही. फोन केलाच नाही आणि करणारही नाही. कारण तिला तुमच्याविषयी काहीच वाटत नाही. ट्रस्ट मी. ठीक आहे. ही एवढी साडी द्या त्यांना. येतो. थांबा, तुम्ही असे कसे चाललात. काय झालं आता. अहो, ही साडी तुम्ही दिली आहे, हे ताईला कसं कळणार. तुम्ही सांगा की. जीजू, मी सांगितलं असतं ताईला, पण हल्ली ना ताई कोणावरच विश्वास ठेवत नाही. तिला ना प्रूफ लागतं सगळ्याचं. मी काय म्हणते, तुम्ही ही साडी दिली आहे, ह्याची काहीतरी निशाणी असली पाहिजे ना. निशाणी कसली आता त्याचा साडीवर. तुम्ही सांगा की त्याच्यात काय. तुम्ही एक चिठ्ठी लिहून देता का की ही साडी तुम्ही दिली आहे म्हणून. हा, चिठ्ठी कशाला उगाच काय तर काय. बरं ठीक आहे. तुम्हाला घाई असेल, चिठ्ठी नको, मग अंगठा देता. अधिपती,
अंगठा देऊ माझा? हा म्हणजे साडीवर तुमचा अंगठा द्या ना. माझा अंगठा देऊ त्याच्यावर? साडीवर अंगठा? हो म्हणजे ताईला खरं वाटेल ना हे सगळं. अहो, काय आता तुम्ही बी राहताय काय राबले? जिजू अहो, ताईला काहीच खरं वाटत नाही माझं. मी काय म्हणते, तुम्ही एवढे इथे आलात, ताईसाठी साडी घेऊन आलात, हे ताईला कळलं पाहिजे ना, म्हणजे तिचा विश्वास बसेल ना. हे बघा, मी साडी द्यायला नाही म्हणत नाहीये, मी देते साडी, फक्त तुमची निशाणी असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही प्लीज प्लीज माझा विचार करा ना, प्लीज द्या ना अंगठा. हा प्लीज द्या. अहो, काय करायलाय ओ इराताई? अहो काय बसा ना तुम्ही. अंगठा साडीवर अंगठा? अहो जिजू, मी तुम्हाला कसं सांगू, हल्ली सोशल मीडियावरती ना ट्रेंड चालू आहे की एकमेकांना गिफ्ट देताना असा अंगठा लावून द्यायचं, प्रेमाची निशाणी असं काहीतरी आहे ते. सोशल मीडियाने येड लावले. आडग्यावानी ट्रेंड आहे राव ह्यो. द्या म्हणजे त्यांनी आम्हाला ठेंगा दाखवायचा, तरी आम्ही त्यासनी अंगठा द्यायचा. अहो जिजू, असताच सोशल मीडियावर, तुम्हाला नाही माहिती. हे घ्या, थांबा, हे घ्या. हा तुम्ही अंगठा लावा ना प्लीज. अहो थांबा थांबा, हे काळी साडी आहे ना, काहीच दिसत नाही ह्याच्यावरती. तुम्ही एक काम करता का, या काठाला लावा म्हणजे दिसेल. हा थोडं डार्क करा. हा झालं. थँक्यू. आणि सॉरी ते सगळं. काम फत्ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.